प्रशासनाचा दणका, सापटणे वेणेगाव शिवरस्ता अखेर खुला, आमदार अभिजित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. याच्याबद्दल सविस्तर माहिती शिकी. गेल्या अनेक दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आणि बंद असलेला सापटणे वेणेगाव शिवरस्ता अखेर प्रशासकीय कारवाईनंतर खुला करण्यात आला आहे. आमदार अभिजित आबा पाटील यांनी या प्रश्नी थेट मंत्रालयातून पाठपुरावा केल्याने आणि आमसभेत हा विषय लावून धरल्याने प्रशासनाला जाग आली. माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून हा रस्ता वहिवाटीसाठी मोकळा केला. सापटणे आणि वेणेगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा शिवरस्ता अत्यंत महत्वाचा आहे. मात्र काही तांत्रिक आणि स्थानिक वादामुळे हा रस्ता अनेक दिवसापासून बंद होता. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आणि शेतीमाल वाहून नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार अभिजित पाटील यांनी पुढाकार घेत संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तहसीलदार संजय भोसले यांच्या आदेशानुसार भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रस्त्याची रीतसर मोजणी आणि हद्द निश्चित करण्यात आली. यावेळी टेंभुर्णीचे मंडल अधिकारी सुजित शेळवणे, नायब तहसीलदार भडकवाड, वेणेगावचे तलाठी मेजर राजेंद्र चव्हाण, सापटण्याचे तलाठी विश्वास माने यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे दत्तात्रय वाघमारे आणि त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता. अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न सुटल्याने सापटणे आणि वेणेगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रस्ता खुला झाल्यामुळे शेतीच्या कामांना गती मिळणार आहे. प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि आमदार अभिजित पाटील यांनी केलेल्या विशेष प्रयत्नाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले व समाधान व्यक्त केले.